बघितला तर तो बोर्ड त्यांच्या नावानंतर खाली अध्यक्षा राज्य महिला आयोग आहे। याचाच अर्थ त्या नराधमाने ज्या महिलांना शोषण केलेले, त्रास दिलेले आहेत, तुमच्या माहितीसाठी की 58 क्लिप्स आहेत, 58 म्हणजे 58 महिला त्याला बळी पडलेल्या आहेत। आणि जर चाकणकरांनी 1 वर्षापूर्वी जर हा जबरदस्तीचा माफीनामा घेतला नसता तर आत्ताच्या महिलांवर हा अन्याय होण्यापासून वाचला असता। हे तितकंच त्या कायदेशीररित्या खरी गोष्ट आहे। मग का तुम्ही माफीनामा मागितला? तुमचा संबंध नव्हता तर तुम्ही अशा ट्रस्टवर होतात, ठीक आहे, धार्मिक ट्रस्टवर होतात, परंतु त्या नराधमाची हिंमत वाढली। माझ्यासोबत राज्याच्या महिला आयोग आहेत, माझं कुणी वाकडं करू शकत नाही। त्यातनं राज्याच्या महिला आयोग त्यांच्यावर छत्री धरतायत। याचा अर्थ काय? राज्याच्या महिला आयोग त्यांचे पाय धुतायत। याचा अर्थ काय? कुणी कुणाचे पाय धुवायचे का कुणी छत्री धरायची हा ज्याच्या त्याचा वैयक्तिक भाग असला तरी संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीला असा कोणताही अधिकार नाही। म्हणजेच श्रीमती रुपाली निलेश चाकणकर यांनी त्या खराताला अभय दिलेला आहे की तू वाटेल त्या महिलांचा बलात्कार कर, वाटेल ते शोषण कर, मी बसलीये राज्य महिला आयोगावर, तुझं केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाही। हे या त्यांच्या कृतीवरनं आपल्याला दिसून येतं। कारण का? राज्य महिला आयोग महिलांच्या सक्षमीकरणासाठी, सुरक्षतेसाठी आहे। तुम्ही जर बघितलं असेल वैष्णवी हगवणे प्रकरणात त्यांनी कोणतीही कृती केलेली नाही, कोणतीही कारवाई केलेली नाही। दुसरं, संपदा मुंडेच्या याच्यामध्ये पोलिसांच्या इन्व्हेस्टिगेशन टीम सोबत बसून त्यांनी तपासामध्ये सुद्धा बाहेर येऊन वक्तव्य करण्यात आलेली आहे। कायद्याने ते गुन्हा आहे। इन्व्हेस्टिगेशन जर पोलिसांचं व्यवस्थित व्हायला पाहिजे असेल, कायदेशीर पद्धतीने व्हायला पाहिजे असेल तर रुपाली चाकणकरनी तातडीने नैतिकतेची जबाबदारी स्वीकारून तातडीने पायउतार होणं गरजेचं आहे। याशिवाय तो तपास होऊ शकत नाही। आणि मी 100% खात्री देते, जर रुपाली चाकणकर त्या राज्य महिला आयोगाच्या पदावर राहिल्या तर त्या तपासामध्ये फेरबदल करणार, पोलिसांना आदेश देऊन पोलिसांच्या संगतमताने ते व्हिडिओ नष्ट करणार। कारण का हे व्हिडिओ आता जप्त करून खरं तर पोलिसांच्या कस्टडीतनं कोर्ट